मला मारायचं ठरलं म्हणून पोलिसांनी केस करा नका करू, उद्या सोडून द्या, सकाळी जामीन करा, नाही तर धरून नका आणू. माझ्या दरबारात झालेलं आहे, मला काय उत्तर द्यायचंय ती मी योग्य वेळेवर देईन. मी आज सांगितलेलं आहे, मी त्या तपासात काय चाललं बघत नाही, कोणाच जामीन झाली बघत नाही. कारण मी का म्हणतो की जालना आणि बीड दोन्ही जिल्ह्यातला आमचा समाज पूर्ण वळीत येत असे नामवंत लोक होते. त्यांच्या समोर ठरलेलं आहे, झालेलं आहे की हो असं असं ठरलं होतं. इकडं तुम्ही किती खोटा बोला हो, माझा समाज साक्षीदार आहे. उद्या तुम्ही कोर्टातून सोडता, तुमच्या मागं मंत्री आहे सरकारमधले, तुम्हाला ते सोडील नाही सोडील ते काय त्याच्याशी नाही मला देणं घेणं. इथं सिद्ध झालंय, तुम्ही अटक करा नका करू, सजा द्या नका देऊ. इथं समाजात तुम्ही बोललात, हे कोर्ट माझ्यासाठी समाज महत्वाचा आहे. ते मॅनेज होऊन ते जाणं, कुणी अधिकाऱ्यांनी सोडून दिलं, तपास व्यवस्थित न करणं, ते कुठाने करणं, त्याची मी त्यात नाही पडत. त्यांना त्याच वेळेस दिले, त्यावेळेस दिले त्यांना सगळं त्यांच्याच मोबाईलमध्ये आणि सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी त्यांनीच घेऊन ठेवलंय. एवढं असून त्यांना काय करायचं ते करतील, आम्ही आमचं ठरू वेळ आलं. चलो धन्यवाद. तेव्हा 30 तारखेपासून आंदोलन करण्यावर मनोज जरांगे हे ठाम आहेत आणि याशिवाय ज्या माझ्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारनं 30 तारखेपर्यंत पूर्ण कराव्यात. जर पूर्ण केल्या नाहीत तर ते आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करून घेऊ असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आता सरकारकडनं कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत याकडे. याशिवाय मराठा उपसमिती बरखास्त करावी अशी मागणी देखील जरांगे यांनी केलेली आहे. चर्चेसाठी दारं खुली आहेत, मात्र अंमलबजावणीसाठी देखील दिवस पुरेसे सरकारच्या हातात असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी जरांगेंकडनं काय पावलं उचलली जात आहेत, सरकार दरबारी काय हालचाली केल्या जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.